सकाळ झाली आणि काम सुरू केलं. आज जरा जास्तच काम आहे. आज मी पटकन नाश्ता करून घेते, कारण बाकीची पण कामं आता बरीचशी आहेत. कितीही कामं आवरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कामं काही दिवसभर संपत नाहीत. गृहिणींसाठी वेळ वाचवणं खूप इम्पॉर्टंट असतं ना. तर असो, चला, हाय हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तसेच कालच्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे. आणि आज बघा, मी जे तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करते ते माझं डेली रुटीन, देवपूजा वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला नेहमीच्याच आवडतात, त्या मला माहीत आहे. तर त्याच मी तुमच्यासोबत रोज शेअर करत असते. आता इथे माझा नाश्ता बनवून झाला आहे. मस्त असे गरमागरम पोहे नाश्त्यासाठी बनवलेले आहेत. पोहे बनवून झाले की लगेचच चहा करायला ठेवते, कारण बघा, पटकन अशी हातासरशी कामं पटापट करून घेतली तर वेळ देखील वाचतो आणि कामं देखील फटाफट होऊन जातात. आणि आज काय घडलं आहे माझ्यासोबत हे मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेलच. तर आता इथे नाश्ता वगैरे आमचा सगळ्यांचा झालं, चहापाणी झालं आणि म्हटलं आता ही नाश्त्याची भांडी आहेत ती पहिल्यांदा साफ करून घ्यावी, सगळं किचन साफ करावं. बघा काय झालं, तुम्ही बघितलं का? तर मी भांडी घासता घासता माझ्या हातातून कबशी जी होती, म्हणजे बशी होती, तर ती हातातून खाली पडली. किती तिला मी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तिला आज जायचंच होतं माझ्या हातून. तर ती गेलेली आहे बिचारी. आता मी तुम्हाला दाखवते. बघा तिचे किती तुकडे तुकडे झालेले आहेत. कालच मी तुम्हाला म्हटलं की हा सेट मी जवळजवळ 3-4 वर्ष झालं वापरते. पण असं कधी कधी होतं ना, घाई गडबडीमध्ये मुद्दामून तर कोणी करत नाही ना, तर अशा चुका आपल्या हातून होतच राहतात. असं आता हे वाढलेलं काम मी अगोदर पूर्ण करते. म्हणजे सगळ्या काचा ज्या आहेत त्या व्यवस्थित भरून घेतल्या, पुसून घेतलं आणि लगेचच मी दळण भरायला चालू केलं डब्यामध्ये, कारण माझी कालच दळणं करून झालेली होती. पण मी लगेच दळण आणलं की दळण जे आहे ते भरून ठेवत नाही पीठ डब्यामध्ये, थोडंसं थंड करायला ठेवते, चाळते व्यवस्थित आणि मग भरून ठेवते. म्हणजे आपल्याला कितीही गडबड जरी असली तरी पीठ चाळायला वेळ जात नाही, कारण अगोदर असं आपण पीठ व्यवस्थित भरून ठेवलं तर. आता मी तुम्हाला कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जानूनी ऋतूनी काय केलं होतं, दही लावलेलं होतं मी, ते लागायच्या अगोदरच फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मला वाटलं आता हे पूर्ण अर्धा लिटर दूध जे आहे ते खराब झालं, दही काही लागणार नाही, पण खूप छान सुंदर असं घट्ट दही लागलेलं होतं. आता याच्यानंतर सगळं माझी कामं झाली होती. त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं. किचन हा जो आहे तर तो मी साफ करून घेतला. आज काय मी जेवण बनवलेलं तुमच्यासोबत शेअर केलं नाही, पटकन साधं सोपंच असं जेवण बनवून घेतलं. मुलांना सुट्टी होती स्कूलला, त्यामुळे श्रीचा नाश्ता जरा लेटच झाला होता, कारण तो लेट उठला होता. तर त्याचा नाश्ता झाला, त्याने प्लेट वगैरे इथे आणून दिली मला नाश्त्याची, ते साफ मी करून ठेवलं. तो माझ्याशी काहीतरी बोलत होता आणि त्याच्यानंतर तो गेला त्या रूममध्ये निघून. माझी पुढची कामं चालूच होती. तर बघा, आता इकडे सगळी भांडी वगैरे व्यवस्थित साफ करून झाली आणि मी सगळ्यात शेवटी बाकीचं जेवण बनवून झालं होतं, पण भाताचा कुकर राहिला होता लावायचा. गरम गरम म्हटलं चला आता भात लावून घ्यावा, कारण जेवताना इंद्रायणीचा गरम भात असेल तर खायला खूप टेस्टी लागतो. आता यानंतर आम्ही जेवण वगैरे सगळं केलं, साफसफाई झाली आणि आता मला इकडे जो इडलीसाठी तांदूळ भिजवायचा होता, इडली डोसा वगैरे बनवण्यासाठी, तर तोच मी इकडे भिजवून घेते. बरेच दिवस आता काही इडली बनवलेली नव्हती, म्हटलं चला आज इडलीसाठी आपण बॅटर तयार करायचं आहे तर तांदूळ भिजवून ठेवावा. सकाळी जर 12-1 वाजेपर्यंत तांदूळ भिजवले तर संध्याकाळी चांगले 6-7 वाजेपर्यंत भिजतात. मग ते वाटून व्यवस्थित ठेवले तर चांगले फर्मेट होतात. आता हे रेशनिंगचे तांदूळ असल्यामुळे 5-6 पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेतले, त्याच्यामुळे त्याचा वास जातो किंवा त्याला जे काही पांढरी पावडर वगैरे असते तर ती देखील निघून जाते. आता तांदूळ साईडला ठेवले की लगेचच जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या ग्लासाने, माझं आता मी इथे 3 कप हे ग्लास घेतले होते तांदूळ, तर त्याच ग्लासने मी 1 कप मसूरची नाही, सॉरी, उडीद डाळ जी आहे तर ती इकडे घेतली होती. आता ही उडीद डाळ घरची असल्यामुळे त्याला साली आहे तर अशी चोळून चोळून भरपूर अशी 4-5 वेळा पाण्याने धुवावी लागते, तेव्हा अशा त्याच्या काळपट साली सगळ्या
वरती येतात. मग अशा मी बऱ्याच वेळेला ते एक 5-6 पाण्याने धुवून घेतलं चोळून आणि तांदूळ भिजायला ठेवले. आता ही वेळ आहे जवळजवळ संध्याकाळी 6ची असेल. माझी बाकीची घरातील झाडू वगैरे मारून झाला होता, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या. पण त्याच्या अगोदर म्हटलं तिन्ही सांजा व्हायच्या आधी दिवाबत्तीच्या अगोदर मला नाश्त्याची तयारी करायची होती. कारण श्रीचं ट्यूशन 6:30ला होता आणि त्याच्या पप्पांचा देखील फोन आला होता की मी एक 10 मिनटात येतो आहे म्हणून नाश्त्यासाठी. तर म्हटलं चला अगोदर नाश्ता बनवूया. तर बघा त्या श्रीची इकडे घाई, त्याची ट्यूशनला जायची घाई चालू झाली. त्याची तयारी झाली की तो असा जवळ येतो, किशी करतो, मिठ्या मारतो आणि नंतर मग तो जातो मला विचारून. आता इथे तुम्ही म्हणाल श्री ट्यूशनला गेला, तू तर आत्ता नाश्ता बनवते. तर ताईंनो मी त्याच्यासाठी अगोदरच 1 प्लेट भजी बनवलेली होती. त्याने भजी आणि सॉस खाल्ला आणि तो गेला. त्याच्यानंतर मी पुन्हा आमच्या चौघांच्या नाश्त्याची तयारी केली. कारण बघा सगळं एकदमच करत बसले असते तर त्याच्या टायमिंगमध्ये त्याला नाश्ता मिळाला नसता आणि यायला त्याला घरी 8:30 वाजतात. मग तोपर्यंत त्याला भूक लागून जाते कधी. मग घरी आल्यानंतर खूप रडवेला चेहरा करतो. म्हणून त्याला भरपेट असा नाश्ता करूनच मग ट्यूशनला पाठवून दिला. त्याच्यानंतर आता मी आमच्या नाश्त्यासाठी इकडे भजीसाठी पीठ तयार करत आहे. तर आज मी नाश्त्याला भजीपाव, कांदा भजीपाव बनवणार होते. तर बघा बाहेरचं आपण किती खाल्लं तरी ते काय हेल्दी नसतं आणि त्याने पोटही भरलं जात नाही. एक जरी आपण भजीपाव आणला तरी तो 15-20 रुपयाला तरी मिळतो सहजासहजी. असं जर घरी बनवलं तर ऑल फॅमिली आपण अगदी पोट भरून नाश्ता करू शकतो. तर आता इथं माझं हे जे भजीचं पीठ आहे ते बनवून तयार झालं. आता मी हिरवी चटणी करते तर ती देखील तुमच्यासोबत शेअर करते. याच्यामध्ये भाजलेली डाळ घेतली, थोडासा लसूण टाकला, त्याच्यानंतर ह्या मिरच्या आहेत 2 प्रकारच्या. तर हिरव्या आणि कमी जरा तिखटाला असतात पोपटी कलरच्या, त्या देखील मी टाकल्या. सगळ्या मिळून 5-6 मिरची घेतली. त्याच्यानंतर मुठभर कोथिंबीर घेतली छान अशी हिरवी आणि मग त्यामध्ये थोडंसं जे आलं आहे तर ते कट करून टाकलं. आता मला इथे चटणीसाठी लिंबू देखील लागणार होतं पण आज माझ्याकडे लिंबू अवेलेबल नव्हतंच. मग म्हटलं आता काय ऑप्शन त्याच्यासाठी ठेवावा. तर बघा ही जी आहे आमचूर पावडर ही मी उन्हाळ्यामध्ये गेल्या वर्षी मेमध्ये बनवून ठेवलेली होती. ती अजूनपर्यंत छान आहे. तर ती मी आमचूर पावडर एक अर्धा चमचा टाकली आणि मीठ टाकून अशी चटणी मी छान अशी वाटून घेतली. तर आता बघा वडापावसाठी, भजीपावसाठी अशी चटणी असेल ना तर त्याची टेस्ट खूप छान येते. तर तेल गरम झालेलंच आहे. आता पटकन भजी सोडून घेते. म्हणजे पप्पा आले श्रीचे की मग लगेचच आम्ही नाश्ता करायला घेणार आहोत. आता इथे बघा सगळा माझा नाश्ता तयार झालेला आहे बनवून. हिरवी चटणी बनवले, भजी बनवले, जानूनी पाव आणले जाऊन खालून. तर आज आमचा असा मस्त कांदा भजी पावचा नाश्त्याचा बेत होता. असं रोज काही ना काहीतरी वेगवेगळं बनवलं तर मुलांना देखील बरं वाटतं. तर त्याच्यानंतर आता बघा श्रीचे पप्पा आलेच होते. हो, मला म्हटलं 6:30 वाजेपर्यंत येतो. मी गाडी जरा क्लीन केली. श्री गेला आत्ताच ट्युशनला. त्याला नाश्ता करून दिला. म्हटलं चला नाही बोलली जरा. नाही अजून 2 पेपर बाकी आहेत ना. चला आता नाश्ता झालेला आहे. पटकन हातपाय धुवून घ्या, फ्रेश व्हा, आपण नाश्ता करू. तर तुम्ही आत्ताच पाहिलं श्रीचे पप्पा देखील आलेत. त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या आणि इथे आता मी नाश्त्याची तयारी म्हणजे बनवून झालं आहे सगळं, आता सर्व करायला घेणार आहे. तर हे जे पाव होते ते बेकरीतून आणलेले पण थंड असल्यामुळे ते जरा मला कडक वाटत होते म्हणून ओव्हनमध्ये 1-2 मिनटावरती मी ते गरम केले. लगेचच पाव एकदम सॉफ्ट झाले होते. कसं झालं आहे दीदी? झोप झाली नाही तुझी अजून? मग आवाज येत नाही तोंडातून. तू 5:30 पावणे 6 पर्यंत अभ्यास करत होती. पावणे 6ला ही किती वाजता झोपले विचारा ना तिला. बघ पप्पा पण 10 मिनिटात झोपतात. का नाही मिळणार पेपर लिहायला? अरे खाली उभा करणार सायरा बेस. काय करायचं मग आता बाबा गावा भदवला लागते.
काय असं बोलतात मला पण मी तेव्हा बोल. मी सांगितलं हिला उद्यापासून सेल्फ स्टडीला ट्युशनमध्ये थांबायचं. नाही, ट्युशन झाला की घरी येते, जेवते आणि झोपते दिवसभर. थांबते. एक मिनिट, झोपते ना तू दिवसभर? नंतर संध्याकाळी मी अभ्यास करते. तू आपला सेल्फ स्टडीसाठीच थांबत जा. थांबायचं. आता बेसिक लेक्चरला जायचं. जायचं. नाही. बघा बघा या दोघींची भांडणं बघा कशी चालली. मम्मी बोलली आता. जायचं. पाठवणार नाही, मी नाही जाणार. तर अशा प्रकारे ऋतुजानूचं चाललं होतं स्कूल ट्युशनबद्दल. नाश्ता झाला की संध्याकाळची तिन्ही सांजेची दिवा देखील मी देवाला लावून घेतला, तुळशीला लावून घेतला आणि त्यानंतर मग संध्याकाळी जे काही कामं राहिली होती ती सगळी करून घेतली. जेवण वगैरे झालं आणि मी जे सकाळी इडलीसाठी तांदूळ भिजवायला ठेवले होते तर ते तांदूळ वाटून ठेवून दिले. कारण बघा आता ते छान भिजले होते. थोडंसं मला लेटच झालं होतं तांदूळ वाटायला. तर माझं काम इकडे चालू होतं. तर स्त्रीचं सुद्धा बघा इकडून तिकडे फिरणं खेळणं चालूच होतं. टायमिंग जवळजवळ हा 11 वाजण्याचा टायमिंग असेलच. बाहेर गेल्यामुळे थोडासा लेट झाला होता. तर जेवण झालं की दीदीने भांडी वगैरे घासून घेतली. तोपर्यंत मी इकडे पीठ बारीक करून घेत होते इडलीसाठी आणि श्रीचं पण चाललं होतं खेळणं. एवढे कपडे मळवतो ना, सारखं असं उड्या मारत असतो इकडून तिकडे लादीवरती. लोळी इकडे फिर तिकडे फिर चाललेलंच असतं त्याचं. तर मी त्याला म्हणत होते किती ते कपडे घाण केलेत. तर बोलतो हा मी काय ते कोब्रा ट्रेनिंग असतो ना मिलिटरीचा, त्याच्यामध्ये कसे असे सरपटतात जमिनीवरती, तसं तो खेळत होता. तर त्याच्यामुळे त्याचा टी शर्ट सगळा खराब झालेला असो. त्याला असं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायला फार आवडतात. बघा आता तुम्ही पाठी बघताय कशा उड्या मारतोय तो. चला तर मग हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथे सेंड करणार आहे आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. उद्या पुन्हा नव्याने भेटू एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.